आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे। त्या काळामध्ये कोणत्याही क्षणी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे। गेल्या आठवड्यामध्ये निवडणूक आयोगानं 2 राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या, मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली नाहीये। राज्यातील निवडणूक दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुकीची घोषणा होऊ शकते। तत्पूर्वी राज्यामध्ये सध्याच्या घडीला निवडणूक झाली तर कोणाला किती जागा मिळतील, कोणाला किती टक्के मिळतील याबाबतचा नवा सर्वे समोर आलाय। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होणार असली तरी राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या विरोधामध्ये आहे, त्यामुळेच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातोय। त्यातच इंडिया टुडे सी वोटर्सच्या मूड ऑफ नेशन सर्वेनुसार राज्यामध्ये सध्याच्या घडीला निवडणूक झाली तर कोणाला किती जागा मिळतील, कोणाला किती टक्के मतं मिळतील याबाबतचा अंदाज या सर्वेतून वर्तवण्यात आला। या सर्वेनुसार महाविकास आघाडीला 150 ते 160 जागा मिळू शकतात, तर महायुती 120 ते 130 जागा मिळतील असा अंदाज आहे। मतांची टक्केवारी पाहिली असता महायुतीला 42% मते मिळू शकतात, तर महाविकास आघाडीला 44% मते मिळतील असा अंदाज आहे। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।